राहुल गुंजाळे आणि नॉट ट्रॅकच्या बाजूला फलंदाज जो आहे तो अरविंद आहे. दोन अरविंद आहेत, एक गोलंदाज पण आहे आणि नॉट ट्रॅकच्या बाजूला फलंदाज पण आहे. गोलंदाज तयार. अरविंदचा पहिला चेंडू असेल समोरच्या बाजूला राहुल गुंजाळ्यासाठी. सर मॅच सुरू करू सर. हा आणि पहिला चेंडू इथे वाईड आहे, खराब आहे. पंचायत सापीला तर म्हणजे केलं जाते. चेंडू या तर पूर्णपणे डॉट चिन्ह धाव. अरविंद गोलंदाज मार्ग होते. 4 षटकांचे सामने आहेत. सामना क्रमांक 7वा चालू आहे. 11 सामने आपल्याला दुपारपर्यंत घ्यायचे, त्यानंतर थोडीशी रेस्ट, 1 तासाची रेस्ट आणि त्यानंतर परत 11 मॅचेस आपल्याला ज्या घ्यायच्या आणि बरोबर 4 वाजता आपल्याला परत एकदा मैदान सुरू करायचं. मैदान 3 वाजता बंद झालं, 3 ते 4 रेस्ट. मैदान 3:30 ला बंद झालं, 3:30 ते 4 रेस्ट. मैदान 3:45 ला बंद झालं, 15 मिनिटं रेस्ट. पण 4 वाजता सेकंड टर्न चालू होईल, गोष्ट लक्षात ठेवायची. फुल टॉस चेंडू परत एकदा इथे बॅट मध्ये चेंडू आलेला नाहीये. 1 धाव पळून पूर्ण प्लस वाईड अशा 2 धावा आल्यात. धावप्रगत धावसंख्या वाढेल, संघाची धावसंख्या 4. आणि हे सगळे सामने संपता करता 4 वाजले तर टू बी कंटिन्यू, रेस्टच नाही. इथे षटक संपायला तयारच नाही. परत एकदा वाईड आला. जेवढे चेंडू टाकलेत हे सगळेच्या सगळे चेंडू डावेटीच्या बाहेर आहे. 2 चेंडू आतापर्यंत टाकलेत. 1 डॉट बॉल आला, 1 सिंगल आली. हिट फेल आहे, गॅप मध्ये असेल, सीमा रेषेच्या बाहेर. 1 बॉल 4 रन चौकार आहे. नवीन चेंडू त्या मैदानाच्या
बॉल सापडा तिथे पलीकडे सापडला तर खूप बरं होईल. क्योंकि किसने कहा है कि ढूंढने से भगवान भी मिल जातो, गेम क्या चीज है. त्यामुळे इथे बॉल जर सापडण्याचा प्रयत्न केला तर कदाचित सापडला जाईल आणि सापडला. चेंडू सापडला. राहुल गुंजाच्या बॅट मधून आलेला हा सूर्यप्रकाशचा चौकार आपण जो पाहिला धापऱ्याचा धावा संख्या 9 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत. या दरम्यान राहुलच्या बॅट मधून चेंडू फाईन लागला, सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार धाबा दुहेरी अंकात आहे. धाबा फलकावरती धाबा संख्या 15. वरती धाबलक 2 चेंडू अजून यायचे बाकी आहेत. राहुल गुंजाळ जबरदस्त कामगिरी आता पण करताना पाहायला मिळतोय. परत एकदा इथे चेंडू डावीचा बार वाईट. धापरेकर धावा संख्या 16. परत एकदा बघेत लागोपाठचा दुसरा षटकार. टोटल स्कोर 22. 5 चेंडूमध्ये 22 धावा आल्यात. राहुल गुंजाळच्या 5 चेंडूमध्ये 17 धावा आहेत आणि बाकीच्या सगळ्या अवंतर. अरविंदने अजून खातं खोललेलं नाही. राहुलला चेंडू घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. 1 धाव. धाबरेकर धावा संख्या 22. संघाची धावा संख्या 23 वरती धाव फलक आहे. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये दरम्यान अगदीचे संपलेले आपल्याला जे पाहायला मिळते. नुकतंच ज्यांच्या याकडे आगमन झालेलं आहे आदरणीय आमचे युवा नेते निलेश बोराटे उपस्थित होत आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. यानंतरचा होणारा सामना जो आहे तो रिव्हर फेज 3 यांच्या विरोधात ऐश्वर्यम हमारा वॉरियर. दोन्ही संघाचे कॅप्टन झाला. प्लेइंग 11 द्या ताबडतोब. प्रमोद, नवीन गोलंदाज प्रमोद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार. प्रभाग क्रमांक 3 अंतर्गत असणारी क्रिकेटची स्पर्धा आहे. सोसायटी प्रीमियर लीग. प्रमुख गोलंदाजी मार्फत आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. स्ट्राईकला परत एकदा राहुल असेल. संघाची धावा संख्या जी आहे ती 23 वरती धाव फलक जो आहे. 23 पैकी 18 धावा राहुल गुंजाळच्या आहेत आणि 5 धावा या अवंतर. वाईडच्या 5 धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं. 10 चेंडूंचं षटक अगदी आपल्याला जे पाहायला मिळाले. आणि या दरम्यान आपण पाहिले झेल झाला नाही. त्याच्यात सुरेख प्रमोद इथे कमबॅक करताना पाहायला मिळतोय. प्रमोदचे दोन्ही चेंडू खूप चांगले होते. अर्थात पहिल्या चेंडूवरती झेल उडाला होता, तिथे झेल झाला नाही.
आणि इथे जर अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पुढचा चेंडू त्यांनी डॉट टाकलाय, राहुल गुंजाळलाय. बिग हिट केलाय, परत एकदा चेंडू खूप उंची घेतोय आणि झेल सुटला. मला वाटतं हाय व्होल्टेज जी लाईन आहे ना, त्या लाईनच्या वरून चेंडू गेला होता. एक लाच जबाब फटकेबाजी करतोय, उंची खूप आहे, लांबी मिळत नाही चेंडूला. पण इथं आपल्याला पाहायचं मैदानाच्या या चेंडूवरती लांबी मिळवणार आहे का, दूरवरती मात्र फटकेबाजी होणार आहे का. आणि यावेळेस लांबी आहे, उंची पण आहे आणि लांब पण पोहोचलाय. षटकार आहे, 10-33 आहे. स्पर्धेच्या निमित्ताने युवा नेते आदरणीय आमचे निलेश बोराटे साहेबांचं व्यासपीठावरती नुकतंच आगमन झालेलं आहे. बोराटे साहेबांचं मनापासून स्वागत आहे. परत एकदा या दरम्यान चेंडू पोहोचून सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार. राहुल गुंजाळ खूप मोठं आक्रमण करताना पाहायला मिळतो. धावा फलकावरती धावा संख्या 37. वरती धापाला फलंदाज बाद आहे. चिन्ह बाटला लागून स्टंपवरती निश्चित प्रमाण आढळलाय. निश्चित प्रमाण पाहायला मिळेल. आणि धक्का क्रमांक पहिला 2 षटकांच्या समाप्तीनंतर 37. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळेल अनिकेत धारेसकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक बाद 37 धावा आणि 37 पैकी 32 धावा एकटा राहुल गुंजाळच्या आहेत. 12च्या 12 चेंडू राहुल गुंजाळ खेळलाय. 5 धावा अवंतर आहेत आणि संघाची धावा संख्या 37 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. गोलंदाज आलाय नवीन भरत. गोलंदाज भरत कुमार. या दरम्यान आपण पाहतो चेंडू मंगलला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण सुरेख. अरविंद चतुर्वेदी एका धावसंख्येने आता खालतो खोलतो. म्हणजे अरविंद आघाडीसाठी उतरलाय. आता स्ट्राईकला कुठेतरी चेंडू बॅट वरती आला. याच्या अगोदर एकदा स्ट्राईकला गेला होता, पण तो व्हाईट बॉल वरती एक सिंगल सुद्धा आली होती. परत कॉन्ट्रॅक्टच्या बाजूला आला आणि आता पहिला चेंडू खेळलाय. एका धावसंख्येने खातं खोललं. 3ऱ्या षटकात खातं खोलताना पाहायला मिळालं अरविंद. या दरम्यान आपण पाहतोय हा चेंडू सुरेख. एक धाव. धावसंख्या 39. इथे क्षेत्ररक्षण खराब आहे. एक धाव आणि एका धावसंख्येनंतर धावलं 40. 1 बाद 40. इथं आपण पाहिलेलं आहे या स्पर्धेमध्ये कधी कधी 40-40 धावा सुद्धा संघाला वाचवताना पाहायला मिळालं. आणि इथं आम्ही पाहिले की 69 धावा या बनवत असताना 69 सुद्धा म्हणजे 68 धावा सुद्धा कमी पडलेल्या आहेत. एक धोका निश्चितप्रमाणे निर्माण झाला गेला होता 68 धावसंख्येवरती सुद्धा.
त्यामुळे इथे जिंकणं हे तितकं सोपं नाहीये. परत इथे सिंगल आपल्याला 41 41. शेवटचे 2 चेंडू या तिसऱ्या षटकात जायचे बाकी आहेत. भारत कुमारने जेवढे चेंडू टाकले त्या प्रत्येक चेंडूवरती आतापर्यंत सिंगल धाव खर्च करत 4 चेंडूमध्ये 4 धावा भरत कुमारने खर्च केल्यात. या दरम्यान चेंडू परत एकदा पॉइंटला असेल. चेंडूने दिशा बदलली आणि पाहता पाहता इथे 2 धावा पडून पूर्ण आहेत. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होतो की पाहूया, परंतु नकार दिला गेला. 10-43. सापीला तर केलं गेलं होतं तिथे धावबाची संधी आहे. डायरेक्ट हिट फलंदाज बाद. व्हाईट बॉल पण फलंदाज सुद्धा धावबाद. 10-44. 2 बाद 44. दोन बाद 44. हा चेंडू मात्र डॉट. षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 44. आणि या दरम्यान चेंडू मात्र मिड विकेटला सीमा रेषेच्या बाहेर. षटकार संघाचा अर्धशतक पूर्ण. 50 धावा 50 रन कंप्लीट. 50 धावा धावफलकाची पूर्ण होत आहेत. आदरणीय चेतन शेठ बोराटे कडे उपस्थित झाले. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. त्याप्रकारे धावसंख्या वाढली जाईल. संघाची धावसंख्या पूर्ण उपस्थिती आता 54 धावा. लोटस इच्छेप्रमाणे लोटस नंदनवन संघ मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतो. पुन्हा 54. परत एकदा कव्हरला. चेंडू पोहोचत सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. पहिल्या चेंडूवरती चंद्रमणीला पहिल्या चेंडूवरती षटकार आला. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला आणि तिसऱ्या चेंडूवरती परत एकदा चौकार त्याला पाहायला मिळालाय. आणि लोटस नंदनवन संघ जर आपण पाहिला जबरदस्त कामगिरी करतोय. आणि या संघाने आतापर्यंत 58 धावा ज्या बनवल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतं. 2 बाद 58 धावा. षटक क्रमांक शेवटचा आहे मैदानाच्या आत. या दरम्यान परत एकदा एकाच हाताने चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार आहे.
धाब्याचा धावसंख्या 64. 68 धावसंख्येचं एक रेकॉर्ड आहे. आजच्या दिवसभरातलं हे रेकॉर्ड या ठिकाणी मोडलं जाणार का? अजून 2 चेंडूचे बाकी राहिले. अजून 2 चेंडूचे बाकी आहेत. या दरम्यान जोरदार फटका आहे आणि चेंडू सरळ सीमारची धावसंख्या आपण पाहतोय अडवला गेलाय आणि त्या दरम्यान 2 धाब्या त्याला पाहायला आल्या. धाब्याची धावसंख्या 66. शेवटचा एक चेंडू 66 धावा आहेत आणि इथे फलंदाज बाद आहे. 3 बाद 66 धावा बनवलं. 67 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी जे आपल्याला पाहायला मिळणार आहे हे टार्गेट या ठिकाणी जे कम्प्लीट करायचे ते ग्लोबल सेरेनिटी टीम या संघाला ग्लोबल सेरेनिटी टीम ए संघाला मात्र ह्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 67. चला यानंतर होणारा सामना रिव्हर फेस 3 विरुद्ध ऐश्वर्य अमरा वॉरियर. दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस साठी चला. बोला शेट काय काम चालू होतं. कॅमेरा ऑडिओ सोडलेला उचलायचा. फाल्गुनचा वेळ नाहीये. चला चला लवकर. क्षेत्ररक्षणासाठी लोटस नंदनवन क्षेत्ररक्षण लावून घ्या. नसतं काहीतरी झालं असतं काहीतरी केलं असतं बघितलं असतं. आता मी कॅमेरा चालू पाणी दे की. हो हा
पहिला चेंडू तिथे सुरेख या धावामध्ये टाकला गेला. चेंडू मिड विकेटला तिथे चेंडू कव्हर केला जाईल. एक धाव पहिल्या चेंडूवर देताना पाहिजे होते. धर्मेश आता स्ट्राईकला पोहोचलाय. सुनील एका धावासाठी खातं बोलताना पाहिजे मिळालं. फलंदाज तयार आहे. इथे स्वतः राहुल चेंडूवरती आलाय आणि इथे एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. धाब्याचा धाबा संख्या 2. दोन धाबा धाबा करतो आपल्याला ज्या पाहायला मिळतो. सदुसष्ट धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. टॉस या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतरच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी संपन्न झालाय आणि टॉस या ठिकाणी रिव्हर फेज 3 या संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. त्या ठिकाणी झेल होऊ शकला नाही. आदरणीय संदीप दर्जे आणि देशमुख सगळीकडे उपस्थित झाले. त्यांचंही मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. त्याबरोबर आदरणीय संदीप साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. इथे चेंडू परत येता खूप उंची घेतोय. स्वतः राहुल चेंडू खाली. तिथे झेल घेतोय कॉटन बोल्ट धक्का क्रमांक पहिला. पहिला फलंदाज बाद होईल 4 या धावा सेकंदावरती. ग्लोबल सेरेनिटी टीम ए टीमला बसलेला हा पहिला धक्का. यानंतरच्या सामन्याचा टॉस झालाय रिव्हर फेज 3 या संघाने या ठिकाणी टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर या संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. आदरणीय ऋषिकेशजी बोराटे त्याबरोबर गणेश बिडवे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत. क्षेत्ररक्षण खराब झालं. डायरेक्ट खिडक्याचा प्रयत्न केला गेला होता. 2 धावा. आपल्याला धावा संख्या वाढेल 6. 1-6. षटकारामध्ये अजूनही पहिले चालू. 1-6 धावा आहेत. 67 धावा संख्येचा बाटला करायचा आहे. चेंडू बाकी 19 आहे आणि अजूनही 61 धावा. 19 चेंडू 61. सूर्य प्रकारचा स्क्वेअर कट आहे. क्षेत्ररक्षण लाजवाब आहे. 4 धावा संघासाठी वाचवल्या जातील. षटक क्रमांक पहिले संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या 6. नवीन गोलंदाज मार्कावरती आता जो पाहायला मिळेल संग्राम. नवीन गोलंदाज मार्कावर आलेला. संग्राम काय करतो आपण पाहतोय. समोरच्या बाजूला फलंदाज जो आहे तो भरत कुमार. नॉर्थच्या बाजूला फलंदाज जर आपण पाहिला धर्मेश आहे. या दरम्यान चेंडू अतिशय सुरेख जो टाकलाय. क्षेत्ररक्षण सुद्धा सुरेख केले जाते. धावा संख्या 7. चेंडू खराब आहे. वाईड आहे.
वाईट बॉलचा इशारा या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळालाय. धापलक वाढला जाईल या वाईट बॉलचे रोकडे 8 1-8. गोलंदाजाला एक वॉर्निंग दिली गेली संग्रामला. संग्राम देशमुख फुलटॉस चेंडू कव्हरला जो खेळलाय त्या दरम्यान आपण पाहतोय इथे एक धावा आली. दुसरीचा प्रयत्न केला गेला आणि पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी आरामशीररित्या ज्या पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावसंख्येनंतर धापलका धावसंख्या 10. अशा प्रकारच्या सिंगल डबल संघाला वाचू शकणार नाहीये. इथे ग्लोबल सेलिब्रिटी टीमला जर या सामन्यात बाजी मारायची असेल तर त्यांना आक्रमण करावं लागेल, कारण 24 चेंडूमध्ये 67 धावा ज्या बनवायच्या आहेत. या दरम्यान हा चेंडू सुरेख दहा वरती धापलक स्थिर आहे. चेंडू सुरेख अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय. 1 चेंडू बाकी आहे. 3 चेंडू लागोपाठचे संग्राम देशमुखने डाव टाकले धर्मेशला. समीकरण एकदा आपण पाहूया. 13 चेंडू 57 धावा. हा चेंडू सुरेख परत एकदा डाट लागोपाठचे 4 चेंडू डाट आले आणि या षटकात धावा आल्या तर फक्त 4. फुलटॉस इथे क्षेत्ररक्षण सुरेख. नो बॉल आहे. बिमार आहे. नो बॉल. 11 धावा. अविनाश गोलंदाजी मार्क करता आलाय. अविनाश मांडेकर डान्सिंग डाऊन द विकेट. तिथे झेल जरी झाला असेल परंतु फलंदाज नाबाद असणार आहे, कारण फ्री हिट होता. धाबल्या 2 पुढे जाईल. धाबल्याकरती धावत संख्या जर अगदी आपण पाहिली 13 धावा एकाच्या मोबदल्यामध्ये. क्षेत्ररक्षण सुरेख. 1 धाव धाबल्या धावसंख्या 14. स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण पाहतोय जो मान्यवर वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमचे दयाभाई पटेल या ठिकाणी उपस्थित आहेत. हितेश पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. कलिंगर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. नवीन कुमार कलिंगर सरांचं मनापासून स्वागत आहे. त्यानंतर अगदी भारद्वाज साहेबांचं ठिकाणी आगमन आहे. प्रल्हाद मित्र साहेब ठिकाणी उपस्थित आहेत. अरविंद गवांदे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्या मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो. हार्दिक हार्दिक स्वागत करतो. 15 धावा आहेत. षटक क्रमांक 3 चालू असताना गोलंदाज तयार. 15 वरती धापलक. मिड ऑफला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. तिथे 1 धाव.
आणि एका धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल 16 वरती. तिसरं षटक चालू असताना चला रिव्हर फेस 3 आणि ऐश्वर्या आम्हाला वॉरियर्स या दोन्ही टीमला विनंती असेल आपण तयारीत राहायचे. रिव्हर फेस 3 संघाने क्षेत्ररक्षणासाठी तयारीत राहायचे ही विनंती असेल. चेंडू हवेत आहे आणि चेंडू सी मार्कच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. सर या थोडं आराम करा, काय प्रॉब्लेम नाही. या बिपिन सर जात आहेत क्षेत्ररक्षणासाठी. या बिपिन सर हा चेंडू सुरेख आहे. चेंडू मात्र पोहोचला जाईल डीप फाईन लेगला. सी मारायच्या बाहेर 4 रन चौकार आहे. चेंडू परत एकदा डॉट करायला पाहिजे मिळतो. षटक क्रमांक 3 संपलं गेलंय. 24 धावा आहेत. 6 चेंडू 43. 6 चेंडू 43 धावा. शेवटच्या षटकासाठी अरविंद चतुर्वेदी. अरविंद नाहीये, प्रथमेश कदम आहे जो गोलंदाज मार्कवर द्यायला. चेंडू डावी तिच्या बाहेर माहिती घेऊ दे ना, आम्हाला जायचे लगेच. या दरम्यान चेंडू कव्हरला आहे, तिथे झेल झालाय. धक्का क्रमांक 2. एक बॉल घेऊ दे मला. मला असं जमत नाही रे, मला कॅमेरावरती लागतो. चेंडू सुरेख आहे. शेवटचं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन बाद 25 आहे. सगळ्यामध्ये औपचारिकता प्रमाणे आपल्याला पाहिजे होते. इथे 4 रन चौकार आहे. यानंतरचा होणारा सामना रिव्हर फेस 3 विरुद्ध ऐश्वर्या हमारा वॉरियर्स. ऐश्वर्या हमारा वॉरियर्स संघाची प्रथमतः फलंदाजी. रिव्हर फेस 3 टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण आहे. तयारीत राहा. फलंदाज तयार. 29 वरती धापलक. परत एकदा डाळ बॉल. चेंडू मात्र निर्धाव.
शेवटचे 3 चेंडू बाकी राहिलेत आणि 2 चेंडू बाकी राहिले. माफ करा. बिघड केलाय आणि चेंडू सीमारची बाहेर षटकार खेळवला. 35 वरती दाबालक. 1 चेंडू 32. आणि ते शेवटच्या चेंडूवरती फलंदाज नाबाद आपल्याला पाहायला मिळालाय. 31 धावसंख्येने हा सामना खेळकडे जिंकलेला आहे. लॉटस संदर्भात